अति आत्मविश्वास आणि सतत मोदीजींच्या प्रतिमेवर विसंबून राहणं, हिंदुत्वाच्या मतपेढीवर अचानक हमला होऊ शकतो याचं भान नसणं, या गफलतींनी वसई विरारमध्ये भाजपचा महापौर बसता बसता राहिलाय. पण लोक 43 जागा जिंकल्याच्या आनंदात स्वतःचं सांत्वन करून घेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काही महानगरपालिकांच्या महापौरपदी कोण बसणार याचा निकाल काल लागला. भाजपला या महानगरपालिकांमध्ये आपला महापौर बसवायचा होता, पण दुर्दैवानं तिथं तसं घडलं नाही. यातली एक महानगरपालिका म्हणजे ठाणे. इथं 131 जागांपैकी 75 जागा जिंकून शिवसेनेनं आपला महापौर बसवला, तर 28 जागा जिंकलेल्या भाजपला महायुतीत असल्यामुळं उपमहापौरपद मिळालं. ठाण्यात फक्त 28 जागा जिंकलेल्या भाजपनं शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत त्यांनी जास्त तोंड उघडू नये यासाठी इकडे महापौरपद आलटून पालटून मिळावं असा आग्रह धरत एक मोहीम चालवली होती, जी लुटूपुटूची लढाई होती. कारण 131 मधल्या 75 जागा म्हणजे क्लिअर मेजॉरिटी असलेल्या शिंदे सेनेला भाजपच्या आग्रहाची अडून बसण्याची चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. युतीत असल्याचा फायदा म्हणा जो भाजपला झालाय की यांना यावेळेस किमान उपमहापौरपद तरी मिळालंय, मागच्या वेळेस तर तेही नव्हतं. तर दुसरी महानगरपालिका होती ती वसई विरार महानगरपालिका. इथं 2015ला झालेल्या निवडणुकीत स्थानिक समीकरणांमधून जन्मलेला जो पक्ष आहे बहुजन विकास आघाडी, या आघाडीला 115 पैकी 106 जागा मिळाल्या होत्या. 80च्या दशकात भाई ठाकूर या नामचीन गँगस्टरमुळे ओळखलं जाणारं वसई विरार हे पुढे त्याच भाईंच्या धाकट्या भावाच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मामेभाऊ वसई विरार महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरचे प्रथम महापौर बनलेले ठाकूरांचे मामेभाऊ राजू पाटील, सभापती आजू पाटील, नंतर ठाकूरांच्या सौभाग्यवती प्रवीणा ठाकूर ज्या वसई विरारच्या पहिल्या महिला महापौर होत्या, त्यानंतर आमदार क्षितिज ठाकूर ठाकूरांचा मुलगा, यांच्यामुळे जसं ठाकूरांचं वर्चस्व या भागावर होतं, या मुंबई जवळच्या उपनगरावर राज्यातल्या मोठ्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय अशा कुठल्याही पक्षाला, राजकीय पक्षाला त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करता येत नव्हतं. एक काळ तर असा होता की खासदार, आमदार, नगरसेवकांसह सगळं शहर हे ठाकूर कंपनीच्या अंमलाखाली येत होतं. त्यांच्या पक्षाचं नाव बहुजन विकास आघाडी. या वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षानं 2024ला चमत्कार घडवला. हितेंद्र ठाकूरांसह क्षितिज ठाकूर या त्यांच्या लेकाला विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं. चमत्कारच होता. अर्थात या विजयाला मोदी शहांच्या करिश्म्याची किनार होती. अयोध्येतलं रामलल्ला मंदिर, तिथली प्राणप्रतिष्ठा आणि यूपी में काबावाले योगी बाबा यांचा प्रभाव होता. वसई विरारमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात नव्यानं बांधकामं झाली आहेत, नव्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत, तिथं बाहेरून आलेले लोक राहत आहेत. स्थानिक वसई विरारकर नाही आहेत, भूमिपुत्र नाही आहेत. आणि या बाहेरून आलेल्या लोकांवर ठाकूरांचा प्रभाव शून्य आहे. याचा विचार करून भाजपनं रणनीती ठरवून विधानसभेला ठाकूरांच्या सत्तेला पहिल्यांदा सुरुंग लावला. या दोन्ही जागा जिंकलेल्या भाजपचा आत्मविश्वास आभाळाला टेकलेला होता. आणि असं असताना वसई विरार महानगरपालिका जी इथल्या स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी होती, सत्ताधाऱ्यांना आर्थिक रसद पुरवणारी देना बँक होती, त्या देना बँकवर, त्या सोर्सवर घाला घालण्याची स्वप्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडू लागलेली होती. असं असताना वर पक्षाच्या टॉप लेवलच्या नेतृत्वासोबत मात्र ठाकूर कंपनी सौहार्द जपून होती. त्यात विधानसभा हरलो, वसई आणि नालासोपारा अशा 2 महत्त्वाच्या सीट्स गेल्या. सोबत लगतची बोईसरची सीट, जिथं राजेश पाटील हे बहुजन विकासचेच एक आमदार होते, तिथंही शिवसेनेचे विलास तरे निवडून आले. म्हणजे आपल्या 3 जागांच्या जोरावर विधान भवनात परिषदेची निवडणूक असो किंवा काही असो, जे बार्गेनिंगला बसणारे आप्पा होते म्हणजे हितेंद्र ठाकूर, हे वरवर हतबल वाटत होते. भाजप त्यांना मुळातच नसलेल्या बेटकुळ्या फुगवून दाखवत होतं यावेळेला. पण या पराभवानं ठाकूर कंपनी खडबडून जागी झाली होती. हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. भाजपचे दोन्ही आमदार हे फार सावधपणे इथं कामाला लागलेत. जे काय त्यांची कामं चालू आहेत ती फार सावधपणे करतायत. त्यांना सर्वायवल म्हणून कामं तर करायचीच आहेत, त्यानुसार कामं सुरू आहेत त्यांची, ते कुठे कमी पडतायत असं अजिबात नाही. पण ठाकूरांना एकदा हरवलंय, त्यांना संपवलेलं नाहीये हे मात्र भाजपच्या ध्यानात आलेलं नाही. ठाकूर मागच्या 1.5 वर्षात भाजपच्या नवनिर्वाचित दोन्ही आमदारांच्या विरोधात कंबर कसून कामाला लागले होते. त्यांनी प्रत्येक आघाडीवर भाजपला काउंटर कसं करायचं याचा अभ्यास सुरू केला होता, फिल्डिंग लावली होती. त्यात 2-3 बाबी बहुजन विकास आघाडीच्या आणि ठाकूर कंपनीच्या पथ्यावर पडल्या. त्या म्हणजे नालासोपाऱ्यातल्या अगरवाल नगरमधल्या 41 अनधिकृत इमारतींवर पडलेला हातोडा, ज्यात हजारो कुटुंब रस्त्यावर आली
त्यांचा काहीच दोष नव्हता. त्यांनी तर आपल्या कष्टाची जमापुंजी ही घरं विकत घेण्यात लावली होती. पण सरकारी आरक्षणाखाली असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे या इमारती बांधणारा बिल्डर कोण होता? तर सीताराम गुप्ता नावाचा बहुजन विकास आघाडीचाच नगरसेवक. आणि हो, या सीताराम गुप्तानं ठाकूरांच्या पक्षाच्याच नगरसेवकानं ज्या बांधल्या होत्या त्या इमारती, अनधिकृत इमारती, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं तुटल्या होत्या. आणि तसं जरी असलं तरी त्या तोडण्यापासून भाजपचे नवे आमदार तुम्हाला वाचू शकले नाहीत, असा गवगवा करून यांनीच तुमची घरं तोडली, असा एक नरेटिव्ह हितेंद्र ठाकूरांनी कल्पकतेनं सेट केला. त्यानंतर आला पावसाळा. यंदा चिक्कार आणि मोक्कार असा दोन्ही टाईपचा पाऊस पडला. त्यात वसई विरार नालासोपारा पाण्याखाली गेलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं, नुकसान झालं. हे जे काही झालं ते काही नव्यानं झालेलं नव्हतं, तर दरवर्षी पावसाळ्यात हीच हालत असते इथे वसई विरारमध्ये. पण हा पाऊस पाडला भाजपनं, रस्ते तुंबवले भाजपने, तुमचं नुकसान झालं तेही भाजपमुळे. नव्याने निवडून आलेले आमदार त्याला कारणीभूत आहे. तुम्हाला परिवर्तन हवं होतं ना, घ्या परिवर्तन. हा जो काही एक बागुलबुवा एक नरेटिव्ह सेट केला गेला, कशाच्या जोरावर? तर वसई विरार परिसरातले छोटे मोठे गल्लीतले चवली पावलीवाले सगळे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स यांना हाताशी धरून त्यांना हाच एक कलमी कार्यक्रम राबवायला लावला. अगदी एका महिला युट्यूबर पत्रकारांतर भाजपच्या कार्यक्रमात तिला धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाल्याचा कांगावा करत तमाशा केला होता. यातले कित्येक युट्यूबर्स हे आधी कित्येक वर्ष सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, ठाकूरांच्या दहशतीच्या विरोधात, गुंडागर्दीच्या विरोधात व्हिडिओज करत असायचे. ते सगळे झाडून ठाकूरांनी आपल्या पंखाखाली घेतले. हे सगळं घडत असताना भाजपला किंवा स्थानिक नेत्यांना हे दिसलं नसेल का? तर दिसलं होतं. आणि दिसत असूनही या प्रकाराला त्यांना काउंटर करता आलं नाही. दोन्ही आमदारांचं सोशल मीडिया, IT सेल, गेला बाजार पक्षाचा सोशल मीडिया इथं कमी पडला. या सगळ्या नरेटिव्ह सेटिंगच्या आघाडीवर भारतीय जनता पक्षानं सबशेल नांगी टाकलेली मला दिसली. आणि यावर मी 3-4 महिन्यापूर्वीच एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर. एक व्हिडिओही केला होता, एक नाही 2 व्हिडिओ केले होते. पण त्यानेही कोणाचे डोळे उघडले नाहीत. उलट मलाच समजवणारे फोन आले बऱ्याच लोकांचे. कुणी केले नावं नाही सांगणार आता मी. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर या पिता पुत्रांसह अजीव पाटील या त्यांच्या मीडिया फ्रेंडली नेत्यानं अगदी विचारपूर्वक महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात केलेली होती. राजीव पाटलांबाबत संभ्रम निर्माण झालेला होता, म्हणजे ते भाजपमध्ये चाललेत का की गेलेत, मनानं कुठे आहेत माहीत नाही. आणि असं असताना त्यांचा सख्खा धाकटा भाऊ अजीव पाटील मात्र आप्पांसोबत ठाम राहिला. आणि त्यांनी सोशल मीडियाला आपल्या तालावर नाचवताना अजून एक कच्चा दुवा हेरला, तो म्हणजे इथल्या मतदारांवरचा हिंदुत्वाचा प्रभाव. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले तर इकडे सत्ता परिवर्तन होऊ शकतं, मग जर इथंच या विरारमध्ये द्वारकाधीश बसवले तर काय होईल? विरार पूर्वेला आज एक भव्य दिव्य द्वारकाधीश मंदिर उभं आहे, जे गुजरातमध्ये जसं आहे तसं, जे ठाकूरांनी अल्पावधीत बांधून घेतलंय. त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शंकराचार्यांना पाचारण केलं गेलं. आता ते शंकराचार्य वादग्रस्त आहेत, सोडून द्या. मोठमोठे साधू संत आले, सेलिब्रिटींची रांग लागली. सोबत वसई विरारकरांना 7 दिवस सलग 7 दिवस या सोहळ्यात महाप्रसाद दिला गेला. भाविकांना आकर्षित केलं गेलं. श्रद्धेला हात घातला, श्रद्धेला. आणि UP बिहारींसह गुजराती मारवाडी मतदार हे एका रात्रीत आपल्या बाजूला वळवले. राम मंदिराचा हँगओव्हर आधी जो होता तो कधीचाच उतरला होता, त्यात द्वारकाधीशानं गारुड केलं. भाजपनं ज्या पद्धतीनं विस्कळीतपणे ही महानगरपालिका निवडणूक लढवली, त्यात भाजपला खरं तर 20-25 जागा मिळणंही अशक्य वाटत होतं मला. पण लोकांवर अद्याप मोदी, शहा, योगी बाबा, देवेंद्र फडणवीस या नावाची जादू बाकी आहे. आणि त्याच जादूनं 25+18 अशा 43 जागा भारतीय जनता पक्ष जिंकू शकलाय. भाजपची चलती पाहून, या पक्षाकडून वाटला जाणारा पैसा आणि विधानसभेला चक्क आप्पा आणि क्षितिज ठाकूरच हारलेत हे बघून बहुजन विकास आघाडीतले अनेक नगरसेवकही ऐनवेळी भाजपमध्ये आले होते. या आयारामांना तिकीट देताना भाजपच्या सतरंजी उचलण्यावर अन्याय झाला. ते नाराज झाले. या नाराजांनीही मग पक्षाची पुंगी वाजवली आहे. आमदार, नेते यांनी तिकीट वाटपात अन्याय केला हे तर दिसतच आहे. नको त्यांना झुकतं माप दिलंय. हे पाहून अनेकांनी बंडखोरी केली, त्याचाही फटका भाजपला बसलाय. पण झालंय काय, जिथे भारतीय जनता पक्षाचा महापौरच बसणार असं टेंबा मिरवला जात होता, त्या ठिकाणी आता 43 जागांचं कौतुक सांगितलं जाते. आता तुम्ही म्हणाल 115 मध्ये 43 तसा रेशो बरा आहे, चांगला आहे, नो डाऊट बराच आहे. मागच्या निवडणुकीत पक्ष 1 जागा जिंकला होता. 1 वरून 43 ही जी काही उडी मारली आहे, हा चांगलाच परफॉर्मन्स आहे. पण हा परफॉर्मन्स नुसता जागा किती हे मोजमाप लावून मोजणं चुकीचं आहे. इथं तुम्हाला महापौर बसवण्याची संधी होती, तिथं तुम्ही विरोधी पक्षात बसलाय
हा पराभवच आहे, विजय नाहीये. ठाकूर हे विधानसभेच्या निकालानंतर खचले असते तर कदाचित भाजपने महानगरपालिकाही जिंकली असती. पण ते नव्या जोमानं अस्तित्वाची लढाई समजून मैदानात उतरले आणि त्यांच्या प्रत्येक व्यूहरचनेला यश मिळत गेलं, कारण त्यांच्या शहाला किंवा त्यांच्या चालीला कोणी काटशह दिलाच नाही. सगळे याच भ्रमात होते, विधानसभा काढली तशीच महापालिकाही निघेल, पण तसं झालं नाही. बहुजन विकास आघाडीच्या या योजनाबद्ध लढाईचे पडद्यामागचे सूत्रधार आजू पाटील यांना हितेंद्र ठाकूरांनी महापौरपदी बसवून त्यांचं श्रेय त्यांना दिलेलं आहे. आजू पाटील एक कुशल संघटक म्हणून आधी ओळखले जायचे, प्रसिद्ध होते. आता त्यांच्यातला प्रशासकही वसई विरारकरांना आजमावता येईल. बहुजन विकास आघाडी संपली असं समजण्याची चूक करणाऱ्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या सो कॉल्ड चाणक्यांनी आजू पाटलांची शिकवणी लावायला हवी खरं तर. कारण ते न बोलता बरंच काही करून गेलेले आहेत. भाजपवाले फक्त बोलत राहिले. राक्षसाचा प्राण ज्या पोपटात आहे ती महापालिकाच आता ताब्यात घ्यायची. प्रत्यक्षात काय झालं? राक्षस जिवंत आहे आणि पोपट त्याच्या पिंजऱ्यात. तुम्ही बसा बोंबलत. अति आत्मविश्वास आणि सतत मोदीजींच्या प्रतिमेवर विसंबून राहणं, हिंदुत्वाच्या मतपेढीवर अचानक हमला होऊ शकतो याचं भान नसणं, या गफलतींनी वसई विरारमध्ये भाजपचा महापौर बसता बसता राहिलाय. पण लोक 43 जागा जिंकल्याच्या आनंदात स्वतःचं सांत्वन करून घेत आहेत. तर काय बोलायचं याला? असो मित्रांनो, तुम्ही जर वसई विरारकर असाल किंवा या परिघातल्या राजकारणाबद्दल तुमचं आकलन असेल तर मी जे काय मांडलंय ते कितपत पटलंय यावर जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.